माझ्या ठिकाणी हे जे लिंबाचं झाड आहे, लिंबाचं झाड पडल्याचा कॉल आला होता। या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहिलं दुकानावरती आधार टेकलेलं होतं आणि वरती टेकलेलं होतं, तर त्याला हायड्रा लागत होता। काम चालू केलेलं, पण ते दुकानाचं नुकसान होऊ नये त्यामुळं मग हायड्रावाल्याला कॉल केलेला। माझ्याकडे नंबर नसल्यामुळे मी स्वप्नीलला कॉल केला आणि त्यांच्याकडून लाईनवरती घेऊन हायड्रावाल्याला बोलवलेलं। हायड्राला यायला वेळ लागला। हायड्रा आल्याच्या नंतर हायड्राच्या मदतीने झाड पूर्णपणे बाजूला केलेलं आहे। आता रोड पूर्ण खुला केलेला आहे वाहतुकीसाठी आणि कोणालाही काही इजा वगैरे झालेली नाही, नुकसान। आज विघ्नेश्वर व्यापारी संकुल कोपरगाव म्हणजे मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानासमोर लिंबाचा मोठा झाड या ठिकाणी पडला होता आणि त्या झाड पडल्यामुळं नगरपालिकेच्या अधिकारी या ठिकाणी जेव्हा कॉल गेला तर त्वरित या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली। गुरखा गाडी नगरपालिकेची आली आणि त्वरित स्वप्नील भाऊला फोन लावला आणि क्रेनची देखील या ठिकाणी मागणी केली होती। क्रेनही थोड्या वेळात या ठिकाणी आला, परंतु काही लोकांना कुठं राजकारण करावं हेच कळत नाही। कुठे आलं तर ते राजकारण करतं, हे अत्यंत चुकीचं आहे। कोणत्या परिस्थितीत राजकारण करायचं, कोणत्या परिस्थितीत राजकारण करायचं नाही, हे विरोधकांना याचं काही घेणं देणं नाही। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर नगराध्यक्ष साहेबांशी आमचं बोलणं झालं होतं, स्वप्नील भाऊशी बोलणं झालं होतं आणि त्वरित नगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी दाखल होऊन क्रेनही त्यांनी या ठिकाणी बोलवलेला होता। सत्य परिस्थितीमध्ये तर अशा विषयावर राजकारण करणं हे अयोग्य आहे। त्याच्यामुळे त्यांना एकच या ठिकाणी मी सल्ला देतो का हा जो झाड पडला तर मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकत होती, परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही आणि नगरपालिकेची यंत्रणा त्वरित येऊन या ठिकाणी रस्ता देखील मोकळा केलेला आहे आणि झाडही कटिंग करून या ठिकाणी गाडीत भरून नेलेला आहे। धन्यवाद।